आघाडीचा संस्थापक अध्यक्ष मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगेशी संगनमत करून ओबीसींचं आरक्षण हे मराठा समाजाच्या खिशात घातलेलं आहे। 99% मराठा माणसांच्या घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं असल्यामुळे उद्या महाराष्ट्रात होणाऱ्या नोकर भरतीमध्ये खऱ्या कुणब्याला, खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी हे मराठी मिळू देणार नाहीत। आणि म्हणून हे ओबीसींचं आरक्षण परत मिळवायचं असेल तर ओबीसींना आपला स्वतःचा पक्ष स्थापन करून सत्तेत गेलं पाहिजे आणि सत्तेत गेल्यानंतर खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे, मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द करणे, जात न्याय जनगणना करणे, कामगार कायदे करणे, त्यानंतर स्वामीनाथन अहवाल अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय देणे, महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये 50% राखीव जागा ठेवणे, असे विविध जे शोषित समाजाचे, शोषित समाज घटकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तडा लावण्यासाठी आम्ही ओबीसी राजकीय आघाडी, संघर्ष सेना, दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल आणि त्यानंतर संयुक्त मोर्चा अशा 5 संघटनांनी मिळून आम्ही युती केली आहे आणि या युतीमार्फत महाराष्ट्राच्या लोकसभेच्या 48 जागा आणि विधानसभेच्या 288 जागा आम्ही लढवणार आहोत। आज किती जागांची घोषणा केलेली आहे? आज आम्ही जवळजवळ 20 जागांची घोषणा केलेली आहे आणि पुढची यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत आणि जाहीरनामा सुद्धा आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत। ओबीसी समाज गटातटांमध्ये विभागल्यामुळे ओबीसींना जो न्याय हवा आहे तो मिळत नाही असं वाटतं का आपल्याला? नाही, ओबीसी समाज आधी वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागला होता, वेगवेगळ्या गटातटांमध्ये विभागला होता, परंतु आता ओबीसी आरक्षणच नष्ट झाल्यामुळे, ओबीसींचं अस्तित्व धोक्यात आल्यामुळे आता हे सगळे ओबीसी वेगवेगळ्या गटातटातले, विभागलेले पक्षातले हे सगळे ओबीसी आता एकजूट झालेले आहेत आणि जो कोणी ओबीसी आरक्षण परत मिळवून देईल त्या पक्षाला ओबीसी मतदान करतील, याच्यात आम्हाला कोणतीही शंका नाही। मनोज जरांगे पाटील सुद्धा ओबीसींना न्याय देण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत, परंतु तुम्ही त्यांना विरोध करता किंवा टाळताय असं आहे का? नाही, मनोज जरांगे हा मुळात ओबीसी नाहीच आहे आणि त्यांनी जी काही कुणबी प्रमाणपत्र घेतलेली आहेत ती खोटी कुणबी प्रमाणपत्र आहेत आणि जरांगे आजही स्वतःला मराठाच म्हणवतो आणि जरांगेंनी अनेक वेळा जाहीर आव्हान केलेलं आहे की ओबीसींना मतदान करू नका, असं जर जरांगे मराठा म्हणून आव्हान करत असेल तर जरांगे कोणासाठी लढतो आहे हे सगळ्यांना माहीत आहे। तुम्हाला किती शक्यता वाटतं की निवडून येण्याच्या जागा आहेत? कोण निवडून येईल? तुमच्या उमेदवारांच्या जाहीर आहे? आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील, कारण 52% ओबीसी आमच्यासोबत आहेत, त्यासोबत आता दलितही आलेले आहेत, मुस्लिम आलेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही या निवडणुकांमध्ये निश्चित यश मिळवणार याची आम्हाला खात्री आहे। किती उमेदवारांनी अद्यापपर्यंत फॉर्म भरलेले आहेत काय सांग? नाही, फॉर्म भरण्याचे चालू आहे आता। आत्ताशी कुठे विदर्भामध्ये आज शेवटचा दिवस होता तरी आमचे काही उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, ते आम्ही आता नावं डिक्लेअर करणार आहोत उद्याच्या यादीमध्ये। मंडळ आयोग यासाठी आंदोलनं केली आहेत, पुस्तकं लिहिली आहेत आणि ओबीसीचं आरक्षण 1990 साली सगळ्या ओबीसी नेत्यांच्या प्रयत्नांनी मिळालं। 1990 साली युती सिंगांच्यामध्ये, त्यानंतर ओबीसीला राजकीय आरक्षणही मिळालं 1994 साली आणि त्यानंतर मग महाराष्ट्रातला मराठा समाज जो आहे, मराठा नेते जे आहेत त्यांनी असा विचार केला की ओबीसीला राजकीय आरक्षण मिळाल्यामुळे आता मराठ्यांचं गावाचं सरपंच पद गेलं, जिल्हा परिषद अध्यक्षपद गेलं, पंचायत समितीचा सभापतीपद गेलं आणि अशा प्रकारे नगरपालिका, महानगरपालिका इथे हक्काने मराठा समाजाचे नेते निवडून येत होते, तिथं त्यानंतर मग ओबीसी राजकीय आरक्षणामुळे तेली, नावी, धोबी, सुतार, शिंपी, माळी अशा ओबीसी जातीतील शोषित समाजातील नेते त्या महत्त्वाच्या पदांवर, सरपंच पद असेल, जिल्हा परिषद अध्यक्ष असेल, महानगरपालिका, नगरपालिका इथे निवडून यायला लागले आणि तेव्हापासून मग मराठा समाजाने मोठमोठ्याने स्पष्टपणे म्हटलं आहे की मराठा समाज हा पुढारलेला समाज आहे, त्याच्यामुळे त्यांना ओबीसी म्हणून आरक्षण देता येत नाही आणि दुसरा मुद्दा होता 50%पेक्षा जास्त आरक्षण दिलं आहे म्हणून ते आरक्षण रद्द करण्यात येत आहे। 2 कारणं दिली होती, मराठा समाज पुढारलेला आहे, ओबीसी आरक्षण देता येत नाही पहिला मुद्दा, आणि दुसरा मुद्दा 50%च्या वर आरक्षण जातं म्हणून ते आरक्षण रद्द। त्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतरही वास्तविक सर्वसामान्य माणूस सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर शांत बसतो,
तो निकाल मान्य करतो. परंतु महाराष्ट्रात तसं झालं नाही. मराठा समाजाने पुन्हा आंदोलन सुरू केलं. जरांगे पाटलांच्या उपोषणाचा तुम्हाला सगळा इतिहास होतो, सांगण्याची मी गरज नाही. सरकार पुरस्कृत, शासन पुरस्कृत जरांगेंचं आंदोलन होतं आणि जरांगेंच्या प्रत्येक शब्दात खातर GR निघायचे, आदेश निघायचे आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणे, मराठा समाजाला पुन्हा मराठा म्हणून 10% वेगळं आरक्षण देणे, म्हणजे ओपनमध्येही मराठा, EWS मध्ये 10% EWS तिथेही मराठा, त्यानंतर स्वतंत्र मराठा आणि कुणबी प्रमाणपत्र दिल्यामुळे OBC म्हणूनही पुन्हा OBCच्या 27% मध्ये पुन्हा आरक्षण. तर अशा प्रकारे सगळ्या प्रकारची आरक्षणं मिळाल्यानंतरही आता नाही. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही OBC राजकीय आघाडीतर्फे विचार केला की आता आपण आपलं जे गेलेलं आरक्षण आहे, कारण 99% मराठा माणसांच्या घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे. उद्या जर महाराष्ट्रात नोकर भरती सुरू झाली तर खराब शिपायाची सुद्धा नोकरी मिळणार नाही उद्याच्या नोकर भरतीमध्ये. त्यामुळे OBC आरक्षण खतम झालंय. ते जर परत मिळवायचं असेल तर आपल्याला OBCचा पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या पाहिजेत. या मुद्द्यावर आम्ही आलो. OBC राजकीय आघाडी स्थापन झाली आणि आम्हाला विजय घाटे साहेब, नंतर प्रजापती साहेब आणि हे सर्व OBC सेना म्हणून पाटील साहेब, हरिश्चंद्र पाटील साहेब हे सगळं आमच्या सोबतीला आले. आम्ही युती केली आणि संविधान बचावापासून तर लोकशाही बचावापासून या सगळ्या पुरोगामी मुद्द्यांवर आम्ही आता निवडणूक लढवत आहोत आणि शोषित वंचित समाजाचं राजकारण, दलित, OBC, आदिवासी, मायनॉरिटी यांचं राजकारण आम्ही आता महाराष्ट्रामध्ये उभं करतो आहोत. आणि हे तामिळनाडूच्या DMK धर्तीवर असेल किंवा लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव यांच्या धर्तीवर असेल. आम्ही महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्यामुळे इथं दलित, आदिवासी, मायनॉरिटीज, OBC यांचं स्वतंत्र राजकारण उभं राहू शकतं फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे. याच्यामध्ये आम्हाला कुठलीही शंका वाटत नाही. आणि उमेदवारांची लिस्टही आम्ही इथं आता प्रसारित करणार आहोत. ग्रामपंचायत आरक्षण आहे, नगरपालिकेला आहे, जिल्हा परिषदला आहे, पंचायत समितीला आहे, महापौर आरक्षणमध्ये बसतो. मग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री किंवा स्टेटचा कुठल्या मुख्यमंत्री आरक्षणच्या कक्षात का बसत नाही? मग देशाचा राखीव शेड्यूल ते निवडून जातात आणि संसदेमध्ये ओपनचा माणूस जातो आणि तो आपली मनमानी करतो आणि भारतीय OBC समाजावरती अन्याय करतो. ते रोखण्यासाठी आमची OBC आघाडी आणि रिपब्लिकन बहुजन सेना, संघर्ष सेना आणि तिसरा वर्ग आम्ही सगळ्यात मिळून आघाडी केली महाराष्ट्रामध्ये. तुम्ही पाहताय, तुम्ही रोजचे कार्यक्रमाचे डोळस लोक आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला एक चौथा खांब म्हणून या देशाचं महत्त्व दिलेलं आहे आणि प्रसार माध्यमाने जी खरं आहे ती खरंच दाखवावं, खोटं दाखवू नये. कारण गेल्या 10 वर्षामध्ये खोटे आश्वासन भारतीय समाजाला मिळाले, त्याच्यामध्ये कुठलंही आश्वासन मिळालेलं नाही आणि त्याची पूर्तता झालेली नाही. अशा लोकांना 1 मिनिट सुद्धा राहण्याचा अधिकार नाही आहे. म्हणून पत्रकार बंधूंना माझी विनंती आहे, आपण त्या खोट्या जुलम्याला किंवा खोट्या आश्वासनदारांना